आमचे दिवाळीचे किस्से तुम्हाला खरंच खूप आवडतील, म्हणजे माझे स्पेशली, कारण माझ्यामध्ये खूप किडे आहेत. मला आधी फटाके लावायला खूप भीती वाटायची. मग कोणीतरी मला प्रोत्साहन दिलं, माझी बहीणच. आणि मग तिने मला डायरेक्ट बटरफ्लायशी इंट्रोड्यूस, फ्लावर का म्हणत असेल बटरफ्लायला, बटरफ्लाय शब्द येत आहेत. बटरफ्लायशी इंट्रोड्यूस करून दिलं डायरेक्टली. आणि मी ते लावल्यानंतर ते माझ्या ड्रेसमध्ये शिरलं आणि मी गावभर अशी नाचत होती. सो हा माझा एक किस्सा आहे. तो काय त्याला तुम्ही म्हणायचंय फनी, वाईट, जे काय म्हणायचंय, दॅट्स इट. नाही, दिवाळीच्या सगळ्यांच्याच खूप छान मेमरीज असतात. आम्ही मागच्या वर्षी छान नाही आहे माझी. कारण तू आधीच मान्य केलं माझ्यात किडे आहेत. हो, माझ्यात किडे खूप. शब्दशः बटरफ्लावर आहे. हो, मी खूप किडे करणारी आहे. नाही, पण ह्या सेटवर मागच्या वर्षीची दिवाळी होती आणि मला एक्साइटमेंट आहे की सगळ्यांच्या घरून काय काय खायला येतं. आमच्या खूप कमाल. श्वेताचं खाण्यापासून सुरू होतो दिवस आणि संपतो पण खाण्यावर. सगळ्यात पहिले काढलं खायला. झोपते. हा, आणि ह्या सेटवर ना सगळ्या खूप लहान बाळ उठत मला खाऊ द्या. हे कोणतं लहान बाळ आहे? लहान बाळ असं केलं. शब्द हातवारे सगळं आज जरा चुकतंय, पण ठीक आहे. या सेटवर ना सगळे खूप छान जेवण बनवतात, म्हणजे खरंच मस्त असतं. नाही, खरंच नाही, झूठ बोल रही है. तू चांगलं नाही बनवत. नाही. आता खरं मी सांग, पण चांगला नाही बनवत. तू नाहीस रे. या 4 मुली खूप कमाल जेवण बनवतात, त्याच्यामुळे मला सगळं छान 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 छान. पायमध्ये जाऊन जेवतात. हा, 4 म्हणजे मी स्वतःला वगळलंय, मला चहा पण येत नाही. तर जेन्युइनली येत नाही, म्हणून मला यांचं जास्त कौतुक वाटतं, म्हणून मला मुद्दा यांच्या आहे, घरचं खायचं फराळ असतं. आवडतो तिला मला दिवाळीमध्ये, यांच्या तिची खास हातचा गोष्ट आहे फराळ फराळ. आवडतो. ओके. दिवाळीचा माझा लहानपणीचा किस्सा मला आठवतोय. आम्ही चाळीत राहायचो आणि आमच्या घरी सगळे म्हणजे आत्या, त्यांची मुलं, सगळी फॅमिली एकत्र आली होती आणि आम्ही सुरसुऱ्या पेटवल्या होत्या. व्हेरी नाईस. सुरसुऱ्या पेटवल्या होत्या. सुरुवातच तिथून म्हणून व्हेरी नाईस म्हटलं. हा, आणि झालं काय की एक कठडा होता, त्याच्यावरती ना एक गंजकं घमेलं होतं, त्याच्यामध्ये सगळ्या सुरसुऱ्या ठेवल्या होत्या. आणि माझ्या मनामध्ये काय विचार आला काय माहिती, मी म्हटलं हे असं पेटवतोय, हे इतकं छान दिसतंय, हे सगळे एकसाथ पेटल्यावरती किती छान दिसेल. आणि मी माझ्या हातातली सुरसुरी त्याच्यात टाकली. व्हेरी गुड. आणि त्याच्यानंतर दिवाळीला जी होळी झाली होती, त्याच्यामध्ये काही जणांचे शूज जळाले, व्हेरी नाईस. काय जे बाहेर होत्या वस्तू त्या जळाल्या. आणि मला कळलं की माझ्या हातून खूप मोठी चूक झाली आहे. आणि मी जाऊन कोपऱ्यात रडत बसलो. मग काका आले माझ्याजवळ, काय झालं. रडत बसला. हो, कारण विक्टीम. हा, बघा. तर कसं आहे की काका जवळ आले, खरे काय झालं. काका माहित नाही, चुकून पडली माझ्या हातातून, असं बोलला आणि तो विषय संपला होता तिथे. तर आज कळलं असेल त्यांना की प्ले केलाय. हा. सो काका सॉरी. बरं, त्या आठवणी किती जाग्या होतात, कारण लहानपणी आता तू सांगितलंस की सर तू आता सांगितलंस की चाळीतली दिवाळी आणि आता नॉर्मली फ्लॅट आणि इथे सगळे घर बंद करून असतात. सो ते दिवस किती आठवतात आणि ती एन्जॉयमेंट आता जगायला मिळालं तर कसं वाटेल. खूप छान वाटेल, कारण का मला आठवतंय चाळीमध्ये एक लक्ष्मीपूजन झालं की नंतर सगळी म्हणजे आमच्या चाळीमध्ये खाली सगळे जमा व्हायचे. म्हणजे कोण कोणाच्या पिशवीतले बॉम्ब फोडते, फटाके फोडते, काहीच नसायचं. हा, म्हणजे माझी पिशवी संपली, थांब तुझे फटाके, हा हे घे. तर काही विचार नव्हतो करत कोणाच्या पिशवीमधले कोण फोडते. अच्छा संपले, मग चला एकत्र करू. शेवटचा फटाका फुटेपर्यंत आम्ही थांबायचो तिथे. आमच्याकडे पण असंच, म्हणजे आमच्या भिवंडीला वाणीआईमध्ये आमच्याकडे ना असं फॅमिली, सगळे आळीमध्ये फॅमिलीज अशा समोरासमोर वगैरे राहतात. सो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माझे आजोबा आहेत, तात्या बाबा, त्यांच्या घरी लक्ष्मी पूजन व्हायचं आणि त्याच्यानंतर मग एकत्र सगळेजण, एक आमचं अख्खं 30-40 जणांचं कुटुंब, सगळेजण एकत्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. आणि आळीमध्ये घर समोरच्या घरांमध्ये कॉम्पिटिशन लागायचे, कोण सगळ्यात जास्त फटाके वाजवणार आणि कोणाचे फटाके सगळ्यात जास्त वेळ वाजणार, हे असं थोड्या वेळ कॉम्पिटिशन चालू राहायची. ती शेट्यांचं की मग समोरच्यांचं असं वगैरे. आणि शेट्यांचा मान असा फुल होना ही चाहिए भाई, हम लोग का फटाके फुटना ही चाहिए बहुत ज्यादा देर तक. सो आम्ही असे जाऊन 5,000च्या माळा, 10,000च्या माळा. पण नंतर जसे मोठे झालो तसं आम्हाला समजलं प्रदूषण क्रिएट करतोय आम्ही. पण सगळेजण मिळून मिसळून एकत्र कमी पडायला कमी झालाय, एकत्र फटाके आणत नाही. पण तरीही अजूनही थोडेफार असतं कधी कधी. पण आता लहान मुलं खूप कमी झाले, आम्ही मोठे झालो, जरा अक्कल आली, त्यामुळे फटाके कमी फुटतो. बरं, हे फटाक्यावरून झालं, पण कपड्यांवरून पण असायचं ना लहानपणी. फक्त दिवाळीला कपडे वगैरे नवीन घेणं असायचं. आता तर काय प्रत्येक महिन्याला आणि येते असतं. दिवाळी म्हणजे दिवाळी अशी असायची की चला कपडे मिळणार. आणि मी आणि माझा मोठा भाऊ, आम्ही दोघं होतो.
आणि आम्ही ना लिटरली दिवाळीनंतर बँडवाले वाटायचो. कारण का वेगळे कपडे नाही घ्यायचे, म्हणजे त्याचं चांगलं की माझं चांगलं हा वादच नको. आम्हा दोघांना सेम कपडे नाही, माझी असायचे बहिणीची आमचे. आणि माझी कॉम्पिटिशन असायची. काय की कोणाला जास्त कपडे, हिला 2 घेतले मग हिला का 3 घेतले, मग इक्वल झाले मग पाहिजे. त्याच्यासाठीच सेम 2 तर 2 सेम तर सेम वादच नको कोणामध्ये. तर ही आठवण आहे माझ्याकडे लहानपणीचा फोटो ज्याच्यामध्ये आम्ही दोघांनी सेम कपडे घातलेले आहेत. आकांक्षा तुझी आठवण दे. म्हणजे नाही, तिच्याकडे हेच भाऊ आहे. असंच आहे सगळं. पण मी माझं आजोळ पुण्याचं असल्यामुळे तिकडे किल्ले बनवायची एक हे असते पद्धत. तर मला ते फार जास्त आठवतं आणि आता ते सगळं कमी झालंय, त्यामुळे डेफिनेटली ते मिस करते. ते भारी होतं. ओके, बरं, माझ्याकडे काही कार्ड आहेत, सो त्याच्यामध्ये दिवाळीचा फराळ आहे. ओके. तुम्ही डेडिकेट करायचं तुमच्या सेटवरती की हा कोणाला लागू होतोय आणि का ते सांगायचंय. अरे बापरे. करंजी. करंजी. आय गेस ती मी असेल, बाहेरून कडक आतून गोड. अयो येस येस स्वतःला देईन मी. वा. खाजा कोणाला? जल्दी खा जा. इसको. एवढं गोड कोण आहे? गोड आकांक्षा. हा ते झोपते पण अशीच हो अशीच वेटोळे मारून. आकांक्षा शी इज व्हेरी स्वीट. ओके. लाडू. बेसन लाडू. बेसन लाडू. बेसन लाडू. बेसन लाडू बेसन खूप गोड गोड पदार्थ आणले, असं तडक भडक काही नाही आहे. आहेत. आता बेसन. याच्यावरती तर उत्तर दिलं पाहिजे. बेसन लाडू. अजित. हो यार, तो पण गोड खूप- आहे. तो खरंच ही इज व्हेरी स्वीट. अनारसे ह्याची टेस्ट कशी असते? थोडी गोड गोड असते. आणि अनारसासारखं कोण आहे? गोड असतं सगळं पण फार हानिकारक सेहत के लिए असं. आता तेल आता तेल सांगितलं, हानिकारक. डीप हानिकारक नाही, अनारसा काय हानिकारक? गोड गोड कोण आहे आपलं अजून कोण? सगळं गोडच आहे. कोण शोधून काढायचं अनारसे? अनारसे वैभव सर. हो. गोड. अरे चार सगळे रवा लाडू, लाडू रवा वेगळा आहे. लाडू. मग आजी तो प्रेरणा हे? लाडू काय संबंध? जोडी त्यांची. अरे पण गोडचं शी इज नॉट टू स्वीट. ती अशी मीडियम. कोण रवा लाडू कोण? रवा लाडू कोई तो अलग होण्याची आहे ना? रवा लाडू मला वाटतं मंजिरी ताई. हा अरे, मंजिरी ताई. अरे हो ताई. खरंच मंजिरी मंजिरी ताई. ताई. शेव. तेजा. चटक फटक एकदम अशी कमाल. शंकरपाळे. शाश्वत. म्हणजे दोन स्वीट अँड सॉल्टी. चिवडा. चिवडा. मनोज. ओके. का? कधी हा मग सगळीकडे त्याला I guess. दिवाळीच असं काही लागत नाही. हा सगळीकडे equal. ओके. पडशील. दिवाळी लागत नाही. चकली. हा हे कोण आहे? चकली मी असू शकते कारण मी प्रत्येकाला सारखी थकली. हा, प्रत्येकाला हवी असते अशी चकली. प्रत्येकाला हवं असतं असं कोण म्हणजे आहे? चकली फक्त दिवाळीत खात नाही, कधी संध्याकाळी खातात, दररोज संध्याकाळी. बापरे गप ना. चकली. चकली. मी थकली. मी थकले पण आमच्याकडे कॅरेक्टर संपले चकली ऍक्च्युली एवढं नाही, किरण राईलकर आमचं शेड्युलर. करेक्ट 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 करेक्ट. ओके, झाले. तुम्हारे सबके लिए हॅपी दिवाळी. सगळ्यांना पिंगा कपुरी पिंगा टीम कडून, कान्हास मॅजिक कडून, कलर्स मराठी कडून दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. शुभेच्छा.